पार्थ पवारांच्या विनंतीनंतर अर्ज माघारी घेणार होते, पण धनंजय मुंडेंची पोस्ट बघून लढण्याचा निर्णय घेतला करुणा शर्मा. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होते आहे. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढत आहेत. अशातच करुणा शर्मा यांनी देखील बारामती विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. याबाबत करुणा शर्मा यांनी प्रतिक्रिया दिली. काल खासदार पार्थ पवार यांनी मला संपर्क केल्यानंतर आणि विनंती केल्यानंतर मी उमेदवारी अर्ज मागे घेणारच होते, पण मात्र धनंजय मुंडे यांची पोस्ट बघून आणि स्वतः हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करून निवडणूक बिनविरोध व्हावी याचे श्रेय घेत असल्याचं दिसल्यानंतर मी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती करुणा शर्मा यांनी दिली. धनंजय मुंडेला आपल्या बायकोला फोन करून अर्ज मागे घेण्याची विनंती करण्याचा कमीपणा वाटला आणि म्हणूनच मी ठरवलं की निवडणूक लढवायची, असं करुणा शर्मा यांनी म्हटलं. मी बारामती पोटनिवडणूक लढवणार नव्हते, मात्र 6 तारखेला धनंजय मुंडे यांचा फोन आला आणि त्यांनी मला हुचकवलं, त्यामुळे मी निवडणूक लढवण्याचा विचार केल्याचं करुणा शर्मा यांनी म्हटलं आहे. पार्थ पवार यांनी मला काल फोन केला. त्यांनी मला सांगितलं, तुम्ही उमेदवारी अर्ज मागे घ्या, आमच्यासाठी ही निवडणूक दुःखातील निवडणूक आहे. त्यामुळे त्यांच्या फोननंतर मी ठरवलं की अर्ज मागे घ्यायचा, असं करुणा शर्मा यांनी म्हटलं होतं. मी आता ठरवलं आहे की निवडणूक लढवायची, माघार घ्यायची नाही. बारामतीमध्ये अनेक प्रश्न आहेत, त्यात महत्त्वाचं म्हणजे अजितदादांच्या अपघातानंतर FIR व्हायला हवा होता. इतर बारामतीतील काही प्रश्न, ज्यामध्ये रस्ता, शाळा यासारखे प्रश्न घेऊन मी निवडणूक लढवणार असल्याची माहिती करुणा शर्मा यांनी दिली आहे. जसे की आज माघार घेण्याची लास्ट डेट होती आणि मी आपला फॉर्म ठेवलेला आहे. जसे की मी अगोदर पण सांगितला होता की आज तुम्ही बघू शकता की लोकशाही राहिलेली नाहीये. आज काँग्रेस जैसा राष्ट्रीय पक्ष जे आज आजादीपासून लढत आहे त्यांनी माघार घेतली, तो आज आपल्या महाराष्ट्रासाठी खूप एक लाज्यास्पद गोष्ट आहे की काँग्रेस सारखे मोठे पक्षांनी माघार घेतली. आणि याच्यामध्ये धन्या मुंडे आणि देवेंद्र फडणवीस साहेब असा विचार करताय की सगळा महाराष्ट्र जे आहे ते आपले पद्धतीने चालवणार आहे. तो असं मी होऊ देणार नाही. मी पण माघार घेणार होती, क्योंकि राष्ट्रवादीचे 2-3 लोकांसोबत माझा बोलणं झाला, मोठे नेते आहेत त्यांच्यासोबत माझा बोलणं झाला होता काल रात्री. आणि मी विचार केला होता की नाही, मी माघार घेणार आहे. एक महिलासोबत आपल्याला सहानुभूतीची लाट आहे आणि मी इतकी मोठी पण नाहीये की मी ताईसमोर लढू. पण मी येताना मी एक पोस्ट बघितली, माझ्या डोक्यात फिरलं की ते पोस्टमध्ये काय होता, धन्या मुंडे आणि CM साहेब आपले देवेंद्र भाऊ त्यांचा फोटो होता. आणि धन्या मुंडेनी आपले काँग्रेसचे नेता कोण येते हर्षवर्धन सपकाळ साहेबांना कॉल केला आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी माघार घेतली. तो मी विचार केला, अरे कोणीतरी मर्द असला पाहिजे ना, कोणीतरी असा मर्द असला पाहिजे या महाराष्ट्रामध्ये जे कोणीतरी आपले जे महापुरुष झालेले आहे त्यांच्यासाठी लढलं पाहिजे. आणि दुसरी एक माझी मागणी होती की मी माघार जरी घेण्यासाठी माझी एक मागणी होती, ते माझी पूर्ण नाही झाली. ते माझी मागणी हे होती की जरी अजित दादा का जे FIRच्या आज रोहित दादा आवाज उचलत आहे, ते जरी FIR मला दिली माझ्या हातामध्ये, तर मी माघार घेते. आज पोटनिवडणुकी ज्या व्यक्तीची पोटनिवडणूक आहे, अजितदादांची पोटनिवडणूक आहे, आणि जरी आपण त्यांची बारामतीमध्ये आणि ज्यांची पोटनिवडणूक आहे त्यांच्या निवडणुकीमध्ये त्याच्या अगोदर जरी आपण त्यांना न्याय देऊ शकत नाही, तो आपल्याला या महाराष्ट्रामध्ये राहण्याचा हक्क नाहीच आहे. आणि आज सगळ्यांपेक्षा महाराष्ट्राचा मोठा मुद्दा कोणता आहे, तो आज अजितदादाचं जे निधन कसं झालेलं आहे या गोष्टीवरती जे आज रोहित दादा मागणी करत आहे, त्याचा FIR झाली पाहिजे. आणि ते माझी मागणी होती, ते पूर्ण नाही झाली. तो मी आपला फॉर्म ठेवलेला आहे आणि याच्या पुढे पण मी इलेक्शन पूर्ण लढणार आहे आणि जिंकण्याचा प्रयत्न पण मी करणार आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बीड.